गोरेगाव फिल्म सिटी शेजारी नागरमोडी पाड्यामध्ये आंबेवाडी परिसरामध्ये भीषण आग लागली आणि संध्याकाळी 7:30च्या सुमारास या पाड्यामध्ये असलेल्या आंबेवाडीच्या झोपडपट्टीमध्ये ही मोठी आग लागल्याची माहिती आहे। सिलेंडर गॅसचा मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग आणखी भडकली। अग्निशमन दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये त्यांना यश आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी श्रेयस यांनी। पाहूया। गोरेगावच्या परिसरात ही खरं तर भीषण आग इथं आता गोरेगावच्या या आंबावाडी परिसरात लागलेली आहे। आपण बघतो फायर ब्रिगेडच्या गाड्या आत आहेत, फायर ब्रिगेडच्या अनेक गाड्या इकडे आलेल्या आहेत। आग खूप मोठी असल्या कारणाने अनेक गाड्या इकडे आल्यात। लोक खऱ्या अर्थानं लोक असतील, इकडचे रहिवासी असेल, ते सुद्धा खऱ्या अर्थानं एक टॉर्च घेऊन इकडून चालतात, कारण एक शॉर्ट सर्किट झाल्याचं कारण खरं तर सांगण्यात येतं। गॅस सिलेंडर खरं ब्लास्ट झालाय का ते कारण सांगण्यात येतं। तर दुसरीकडे आपण बघू शकतो तर सगळ्या लोकांना सुरक्षितपणे ट्रॅफिक पोलीस असतील किंवा पोलीस असतील, नॉर्मल पोलीस असतील, ते सगळे लोकांना वाट खरं तर दाखवत दिसत आहेत। इकडून सगळ्यांना बाहेर काढण्यात आलंय, सगळ्यांना आपापली वाट दाखवण्यात येते। मुंबई पोलीस आपलं काम करत आहेत, शर्थीचे प्रयत्न करत दिसत आहेत। हा परिसर खरं तर फिल्म सिटीचा आहे, त्यामुळे दररोजचा परिसर आपण बघतो 2 बसेस सुद्धा येत आहेत। हा परिसर खऱ्या अर्थानं नेहमी ट्रॅफिक झोन मानला जातो। फायर ब्रिगेडच्या गाड्या आपण बघतोय तर शर्थीचे प्रयत्न इकडे सुरू आहेत। आपण परिसराच्या बाहेर आहोत। खरं तर ही आंबावाडी परिसर जिकडे मोठी वस्ती आहे लोकांची, कुठलीही जीवितहानी नाहीये असं सांगण्यात येत आहे। पण कुठे ना कुठे रहिवासी जे इकडे राहतात ते कुठे कुठे आता सगळे बाहेर दिसत आहेत। पोलीस सगळ्यांना हळूहळू बाहेर काढताना दिसतात आणि ते चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। फिल्म सिटीचा परिसर असल्यामुळे फिल्म सिटीच्या गेटच्या बाहेरचाच हा परिसर आहे, लागून हा खरं तर गोरेगावचा हा परिसर। एकंदर पाहायला गेलं तर कुठलीही जीवितहानी नसून पण कारण काय आहेत ती अद्याप कळले नाही। बुवासोबत श्रेयस, पुढार न्यूज, मुंबई।